आज आपल्या संगमनेर येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापारी बंधू भेटीसाठी आले होते। व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत मी सुद्धा वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल कार्यक्रमातून असेल सांगितलं होतं। आणि मागील काही वर्षापासून संगमनेरमध्ये एक प्रथा पडलेली आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची। व्यापारी जर कोणी चुकीचं वागत असेल तर कारवाई झाली पाहिजे, परंतु ब्लॅकमेलिंग करून स्वतःचं तुंबड्या भरण्याचा काही लोकांचा कार्यक्रम इथं सुरू आहे। अशा काही तक्रारी यापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि आज जे गोल्ड रॅपिंग संदर्भातला विषय असेल किंवा इतर बाबतीत सुद्धा ज्या काही तक्रारी आल्या त्या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून आज व्यापारी सर्व सहकाऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की यापुढे कुठल्याही व्यापाऱ्याला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, त्रास देत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे। त्यांच्या पाठीशी 100% महायुतीचं सरकार आणि संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे। हे करताना आपण सुद्धा सर्वांनी काळजी घ्या। मला विश्वास आहे, खात्री आहे, संगमनेरची बाजारपेठ तुम्ही लोकांनी त्यागातून परिश्रमातून शून्यातून उभी केलेली बाजारपेठ आहे। त्यामुळे निश्चितच तुम्ही लोक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अधिकारी सुद्धा काही जर अशा चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तींना पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात येईल, त्यांना समज देण्यात येईल। यापुढे संगमनेरातील व्यापाऱ्यांना कुणीही वेठीस धरू नका। जर वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना उत्तर माझ्या स्टाईलमध्ये, महायुती स्टाईलमध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ। आणि पुन्हा व्यापाऱ्यांना सांगतो, चांगल्या पद्धतीने आपला व्यापार संगमनेरात फुलतोय। आता सणाचे उत्सवाचे दिवस आहेत, त्यामुळे अशा लोकांना जीएसटी कमी केलाय, अजिबात काही घाबरू नका। केंद्रातील मोदी सरकारपासून तर जी कालपर्यंत खंत होती संगमनेरला, संगमनेरातील आमदार सुद्धा आता आपला झालाय। त्यामुळं तुमच्या हक्काचं कार्यालय तुमचं, हक्काचा माणूस तुमचा आहे। त्यामुळे अजिबात काळजी करू नका। जे कोणी त्रास देईल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईबाबतच्या सूचना सुद्धा आपण पोलीस प्रशासनाला असेल, अन्न सुरक्षा विभागाला असेल त्यांना दिलेल्या आहेत। फक्त व्यापाऱ्यांनी एकजूट अशीच राहून द्या।